पाऊस पाऊस नसल्याची ओढ आला की तो नकोसा वाटतो. कारण वाटतं उगच चिखल साचतो. अंग भिजते म्हणून राग येतो. पाणी साचलं की कामाला उशीर मात्र होतो. 2 दिवस सूर्य लपला की अंधाराची तक्रार असते. कपडे वाळत नाहीत म्हणून घरात चिडचिड वाढते. अशा हजार कारणांनी आपण त्याला दूर लोटतो. पण तोच जेव्हा रुसून बसतो तेव्हा जीव मात्र कासावीस होतो. थेंब थेंबासाठी मग आभाळाकडे डोळे लागतात. करपणाऱ्या मातीवर मग पावसाची वाट पाहतात. माणसाची हीच सवयी मुळी किती विचित्र आहे. जे पदरात पडले त्याची त्याला कधीच कदर नसते. जवळ आहे त्याची कधीच ओढ नसते आणि जे दूर आहे त्याची नेहमी मात्र ओढ असते. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. मस्तपैकी अशी आपली आता पावसाने सकाळची सुरुवात झाली आहे. तर नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. तर हे बघा, आता इथं नाश्त्याला पोहे बनवले होते आणि श्लोकला मी नाश्ता देत आहे. तर त्याला पोह्यावरती काय होतं, शेव टाकून असे पोहे आवडतात छान. तर सुट्टी होती त्याला आज, हेवी रेनमुळे त्याला सुट्टी दिली आहे. एक्झाम पण कॅन्सल झालं. तर चला श्लोकला नाश्ता देते. 2 श्लोक नाश्ता. मग कसं काय आज सुट्टी वाटते? भारी. हेवी रेनची. आता उद्या हिंदी इंग्लिशचा परत घेणार आहेत मंडेला. पुढच्या मंडेला. अच्छा, काय झाले पोहे? भारी. नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर कालचा व्हिडिओ तुम्ही आमचा बघितला असेल तर तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि असंच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटनला क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझ्या व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल. तर माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतच राहतील आणि मी माझ्या देवपूजेबद्दल, काही नवीन रेसिपीज, माझं डेली रुटीनबद्दल मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आणि मी उन्हाळा सुट्टी होती ना, खूप 2-3 महिन्यापासून खूप सारे व्हिडिओ बनवून ठेवले आहेत, पण शेअर करू की ठरवले आहे की माझं पूर्ण डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मला नक्की सपोर्ट करा. माझं नाव स्वाती सर्वदे आहे. तर मी पुण्यामध्ये राहते आणि माझं माहेर जे आहे ते सोलापूर आहे. मी लग्नाच्या अगोदर सोलापूरला राहत होते. मी पुण्यामध्ये 16-17 वर्ष झालं राहते. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. तर तिला जास्त आवडत नाही कॅमेऱ्यासमोर यायला, तर तिचा अभ्यास चालू असतो. तर मला नक्की कमेंट करा आणि सांगा की माझं डेली रुटीन तुम्हाला आवडतं की नाही. आणि मी अजून यूट्यूबमध्ये नवीन आहे, त्याच्यामुळे काय चूक झाली असली तर मला. तर अशा प्रकारे इथं आपल्या स्वामींची गाणी चालू असतात सकाळी उठल्या उठल्या. तारक मंत्र त्यांचे सगळे गाणे. आणि माझी देवपूजा पण झाली आहे, तर तुम्हाला दाखव. तर इथं बघा, मी स्वामींची रांगोळी काढली आणि वारानुसार पण काढली आहे रांगोळी. तर अशा प्रकारे आपली देवपूजा आजची झाली आहे. तर तुम्ही बघू शकता इथं माझा कुलदेवीचा कलश आहे, मंगल कलश. स्वामींच्या पादुका पण आहेत, अक्कलकोटवर आणल्या होत्या मी. बाळूमामाची मूर्ती आहे. इथं श्रीयंत्र आहे. इथं कवड्या आहेत 7, लक्ष्मी मातेला प्रिय आहेत त्या. हे बघा, तुम्ही बघू शकता. अशी आपली आजची देवपूजा छानपैकी झाली आहे. तर मी तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं. याचा व्हिडिओ पण मी बनवल पूर्ण मांडणीनुसार. तर बघा, माझे कुलदेवताचे 2 टाक आहेत. सूर्यदेवता पण आहेत. आमचा मुख्य द्वार जो आहे तो पूर्वेला आहे, म्हणून तांब्याचा सूर्य लावायचा असतो, म्हणून मी तो देवघरातच लावलाय, जेणेकरून आपली पूजा होईल रोजची. खंडोबा, गणपती, आपल्या स्वामींची पण मूर्ती आहे बघा. स्वामींचे वस्त्र पण आहेत, पण मी आज घातले नाहीत. दत्तगुरु, विठ्ठल रुक्माई, लक्ष्मी, बाळकृष्ण, गणपती बाप्पा, शिवपिंड पण आहे. तर इथं मी तिळाच्या तेलाचा दिवा लावला आहे आणि इथं तुपाचा दिवा लावला आहे.
घंटी, गजलक्ष्मी पण आहेत. तर अशा प्रकारे बघू शकता आपली आजची देवपूजा. हे माझं मंदिर आहे जे मी लाकडाचं बनवलं आहे. आणि इथं आहेत ते आपले स्वामी महाराज. त्यांचं वेगळं स्थान आहे, ते वरती दिलं आहे मी इथं काच लावून. त्यांचा फोटो आणि छान असं त्यांची पण तयारी झाली. आज सोमवार असल्यामुळं व्हाईट वस्त्र त्यांना घातले आहेत. आणि इथं आपले विठ्ठल रुक्माईची मूर्ती पण आहे माझ्याकडे म्हणून. तर हे बघा अशा प्रकारे इथं पण मी छोटंसं देवघर टाईपच बनवलं आहे. जागा कमी असल्यामुळे इथं बनवलं आहे. वर आहे, तुम्ही बघू शकता. तर कसं आहे माझं देवघर आणि माझी देवपूजा मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला तर मग आता सर्व कामं, देवपूजा वगैरे, नाश्ता झाला. तर पोरांच्या डब्यासाठी मी हे रात्री चणे भिजायला घातले होते, पण त्यांना आता सुट्टी होती हेवी रेंजची. तर म्हटलं चला आपण स्वयंपाक करून घेऊया आणि ही छान अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे मी रात्री असं चणे भिजायला घातले होते. आता मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत. तर आता आपल्याला एका कुकरमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर आपल्याला त्याच्या 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 1-2 शिट्ट्या केल्या तरी चालतात, कारण भिजल्यामुळे ते खूप छान शिजतात मऊ असे. आणि आपल्याला आता पावसाळा पण आहे आणि छान असते प्रोटीन म्हटलं तर, मुलांसाठी पण आणि आपल्यासाठी पण. तर आपण कधीतरी असे कडधान्य वगैरे करायचे, खूप छान असतात. तर आता मी एका कुकरमध्ये काढून घेतले आहेत चणे. तर त्याच्यामध्येच आपल्याला आता हा जो चिरलेला कच्चा कांदा आहे ना, तो ह्याच्यामध्ये टोमॅटो पण, त्याची चव खूप छान उतरते चण्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला एक मसाला, तर याच्यामध्ये आपल्याला थोडी हळद घालून घ्यायची आहे. मीठ चवीपुरतं. आणि ज्या पाण्यात आपण शिजवले थोडंसंच पाणी घालायचं, त्याचीच आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे. आणि थोडंसं कच्चं ऑइल घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्येच थोडं पाणी घालून घ्यायचं शिजण्यापुरतं, 1-2 शिट्टी होतील असं. आपल्याला हे लावून घ्यायचंय आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कारण असं शिजवलं ना भाजी पण छान होते. आणि नंतर आपण फक्त तिखट, मीठ टाकून फोडणी देऊन जिरी, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीरीची भाजी पटकन तयार होते आणि खूप छान लागते. तुम्ही ट्राय करून बघा, मी तुम्हाला नक्की सांगेल. तर अशा प्रकारे आता आपल्या चणे शिजले आहेत आणि तोपर्यंत मी पीठ पण मळून घेतलं चपाती करण्यासाठी. तर हे बघा छान असे आपले चणे शिजले, मऊ असे चणे शिजलेत. तर इथं मी कढई तापायला ठेवली होती. तर आपण पहिलंच त्याच्यामध्ये शिजवताना थोडं ऑइल घातलं होतं. तर आपल्याला थोडंच 1 चमचा तेल ऑइल घालायचं आहे त्याच्यामध्ये. तेल गरम झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी जिरी आणि मोहरी घालायची आहे. तर मी इथं थोडी मिक्स करून ठेवली आहे जिरी मोहरी. तर त्याची फोडणी देते पहिली. त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे थोडा. मग त्याच्यात आपल्याला फक्त कांदा लसूण मसाला घालायचा आहे, कारण जास्त तिखट मुलं खात नाहीत. तेलामध्ये थोडा परतून दिला की जे आपण हे शिजवलेलं मिश्रण होतं ना, मग ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आता आपण शिजवताना ह्याच्यामध्ये मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये मीठ घालायची गरज नाही. तुम्ही बघू शकता आता किती छान झालं. आणि थोडस आपल्याला कुकरमध्ये हे हंगावून टाकायचं आहे. त्याला 1 उकळी असतोपर्यंत आता आपण ह्याला शिजवून, ह्याला झाकून ठेवू आपण आता. तर चला 5 मिनिटं झालेत. आता आपण ह्याला उघडून बघू. तर हे बघा किती मस्त असा वास सुटलाय आणि छान असं टेक्स्चर आलंय भाजीला.
तुम्ही पाहू शकता. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी. कोथिंबीर घातल्यावर परत 1-2 मिनिटं शिजवून द्यायचं. कोथिंबीरची चव त्याच्यामध्ये उतरती. आणि चिरूनच टाकायची आहे, कारण खूप छान लागते चिरून टाकलेली कोथिंबीर. आता आपण ह्याला 2 मिनिटं शिजून देऊ. तर 2 मिनिटं झालेत आणि भाजीचा वास पण खूप छान सुटला. आजची आपली ही भाजी चण्याची तयार आहे. तर आपण तुम्ही याच्या सोबत भाकरी किंवा चपाती खाऊ शकता. आणि जास्त सुकी पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, लपलपीत एकदम मस्त अशी झालेली आहे. डब्याला पण मुलांना द्यायला छान आहे अशी थोडीशी रस्सा भाजी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ शूट झाला होता. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.